आज आपण बघणार आहोत की घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गणपतीचं चित्र जे लावलं जातं किंवा अनेक जण गणपतीची मूर्ती ठेवतात एकदम सेंटरला दाराच्या मधोमध, तर ते योग्य आहे की नाही. वास्तुशास्त्र याबद्दल काय सांगतं, याबद्दलचे समज गैरसमज काय आहेत, सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये. मंडळी, गणपती बाप्पा विघ्नहर्ता आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आणि म्हणूनच गणपती बाप्पाचं चित्र किंवा मूर्ती आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या अगदी सेंटरला लावली जाते. पण आता अनेक जण म्हणतात की गणपतीचं चित्र दारावर लावू नये, कारण गणपतीची पाठ आपल्या घराकडे होते आणि त्याचबरोबर गणपती काय पहारेदार आहे का, गणपती काय तुमचा सिक्युरिटी गार्ड आहे का, अशा कमेंटसुद्धा कमेंट बॉक्समध्ये येतात. पण आपण बोलणार आहोत शास्त्राप्रमाणे. वास्तुशास्त्रानुसार आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती गणपतीची एक छोटीशी मूर्ती किंवा फोटो तुम्ही लावू शकता. अर्थात तो लावावाच, कारण गणपती हे मांगल्याचं प्रतीक असून श्री गणेशाच्या सकारात्मक लहरी घेऊनच व्यक्ती घरात प्रवेश करतो. गणेश हे बाधानाशक दैवत असल्याने वास्तुबाधा, वास्तुदोष नष्ट होतो. गणपतीमुळे मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेरच नकारात्मक शक्ती नष्ट होते आणि म्हणून प्रत्येकाने आपल्या घराच्या मुख्य दारावरती गणपती बाप्पाचं चित्र किंवा मूर्ती नक्की लावावी, असं वास्तुशास्त्र सांगतं. आता राहिला त्यांचा प्रश्न, जे म्हणतात गणपती दारावर लावायला गणपती काय पहारेदार आहे का. पण मंडळी, पहारेदार जसं भगवान विष्णूंचे पहारेदार आहेत जय आणि विजय, ते बरोबर दाराच्या डाव्या आणि उजव्या बाजूला असतात, साईडला असतात. कोणतेही पहारेदार दाराच्या मधोमध नसतात. त्यामुळे गणपती बाप्पा दाराच्या बरोबर आपण सेंटरला लावतो आहोत, याचा अर्थ घराची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते आहे, गणपती बाप्पाने होते आहे. कुठल्याही गोष्टीची सुरुवात गणपती बाप्पाच्या दर्शनाने होते, गणपती बाप्पाच्या स्मरणाने होते. आपल्या शरीरात जे 7 चक्र आहेत ना, त्या 7 चक्रांच्या उल्लेखाबद्दल जर तुम्ही ऐकलं असेल आणि त्या 7 चक्रांचं वर्णन ऐकलं असेल, तर त्यामध्ये जे सुरुवातीचं चक्र आहे मूलाधार चक्र, त्या मूलाधार चक्रामध्ये सुद्धा गणपती बाप्पा स्थित आहे, असा उल्लेख अथर्वशीर्षामध्ये आहे. त्वं मूलाधार स्थितोसी नित्यम असं म्हटलेलं आहे अथर्वशीर्षामध्ये. असं वाक्य, अशी ओळ आहे अथर्वशीर्षामध्ये. म्हणजे कुठल्याही गोष्टीच्या सुरुवातीला गणपती बाप्पा असतो. मग आपल्या घराचे सुरुवातीलाच गणपती बाप्पा असावा, म्हणून गणपती बाप्पाची मूर्ती जी आहे किंवा प्रतिमा, फोटो जे काही आहे ते आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या सेंटरला मध्यभागी लावलं जातं. आणि खरं सांगायचं तर गणपती बाप्पा हे इतकं साधं भोळं दैवत आहे आणि भक्ताला भरभरून देणारं दैवत आहे की गणपती बाप्पाचा फोटो किंवा मूर्ती तुमच्याकडे तुमच्या घरातल्या छोट्या मुलांची किंवा मुलांच्या अभ्यासाची एक वेगळी जागा असेल किंवा एक वेगळी खोली असेल, तर त्या खोलीमध्ये सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत गणेशाची मूर्ती लावल्याने मुलांचं अभ्यासात लक्ष लागतं, त्यामुळे मुलांमध्ये सकारात्मकता येते. त्यामुळे तिथे सुद्धा तुम्ही गणपती बाप्पाची मूर्ती लावू शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही स्वयंपाकघरात सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती किंवा फोटो लावू शकता. गणपती बाप्पा हे सुबत्तेचं प्रतीक असल्याने स्वयंपाकघरात गणपती बाप्पा लावणे सुबत्ता दर्शकच आहे. मित्रांनो, एकंदरीतच जर आपण पूर्ण वास्तुशास्त्राचा विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की गणपती बाप्पाला वास्तुशास्त्रात फार महत्त्व आहे. कारण गणपती बाप्पा सुरुवातीला म्हटलं तसं बाधानाशक दैवत आहे आणि म्हणूनच जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरातच काहीतरी नकारात्मकता आहे किंवा घरात प्रसन्नता वाटत नाही, तर रोज सकाळी आणि रात्री घरात धूप लावावा आणि गणपती बाप्पाचं स्तोत्र मोठ्याने म्हणावं. कुठलंही गणपती बाप्पाचं स्तोत्र तुम्ही जर घरात रोज सकाळ संध्याकाळ मोठ्याने म्हणायला सुरुवात केली तर घरातली सगळीच नकारात्मक ऊर्जा निघून जाते. खास करून गणेश कवच स्तोत्र आहे किंवा गणेश माला मंत्र स्तोत्र आहे, हे स्तोत्र घरामध्ये वास्तुदोष नष्ट करण्यासाठी म्हटलं जातं. मित्रांनो, आशा आहे की तुमच्या मनात जी शंका होती की गणपती बाप्पाची मूर्ती घराच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या मध्यभागी जी लावली जाते ती योग्य आहे की नाही, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. पण या व्यतिरिक्त सुद्धा तुमच्या मनात काही शंका असतील, जसं की आमचं स्वयंपाकघर आग्नेयला नाही आहे तर आम्ही काय करायचं बाबा, किंवा आमच्या घरात काही वास्तुदोष आहे तर आम्ही काय करायचं, अशा अनेक वेगवेगळ्या समस्या वास्तुदोषासंबंधी तुमच्या मनात असतील, तर आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आनंदी वास्तूचे वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर यांचा एक पॉडकास्ट आहे. त्यामध्ये त्यांनी वास्तुशास्त्राबद्दल अत्यंत सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. वास्तुशास्त्राबाबतचे समज गैरसमजसुद्धा त्यामध्ये त्यांनी दूर केलेले आहेत आणि वास्तुशास्त्राच्या नियमांचा जो काही बाऊ करण्यात येतो तो कसा करू नये या संदर्भात सुद्धा मार्गदर्शन त्यामध्ये त्यांनी केलेलं आहे.
त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तो व्हिडिओ नक्की बघा. कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.